काम पंडितजींनी केलं आणि मग हा पक्ष सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. त्याचं संपूर्ण श्रेय मला वाटतं या ठिकाणी त्यांच्या या अहोरात्र त्यांनी जे प्रयत्न केले संघटनात्मक याच्यासाठी त्याला द्यायला पाहिजे. मित्रांनो, कोणतीही गोष्ट करत असताना ध्येय धोरण एखाद्या विचारात पक्षाचे असतील संघटनेचे असतील काय असावे हा एक महत्वाचा विषय. मला या ठिकाणी असं म्हणावं वाटतं नेहमी की कोणत्याही पक्षाचे लोक असू द्या, पण त्यांना आपण साधारण असं प्रश्न केला की बाबा तुम्ही राजकारण कशासाठी करता असं विचारल्यानंतर खूप कमी असे लोक असतील की बाबा राजकारणामध्ये मला ह्या पक्षाचे कोणते मत तुम्हाला पटलेत किंवा तुमचं काय ध्येय आहे राजकारणामध्ये पुढे, तर हे त्यांना सांगता येणार नाही. तरुणांना बऱ्याच लोकांना असं सांगता येणार. ठीक आहे, आपलं लोकल जे नेतृत्व आहे ते कसं आहे आपल्या जवळचं आहे का, डॉक्टर हजारे साहेब आपल्या जवळचे, मग ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे आपण, म्हणजे असं एक एकूण विषय असा असतो. तर ह्या ठिकाणी तसं न करता आता आपली लोकशाही परिपक्व कधी होईल. नेहमी आपण म्हणतो की सगळ्यात मोठी लोकशाही ही भारतामध्ये नांदते. सगळ्यात मोठा पक्ष जगामध्ये कोणता असेल तो भारतीय जनता पार्टी तारखेमध्ये. पण एवढं असूनही आज त्याला परिपक्वता जी यायला पाहिजे ती टप्प्याटप्प्याने येत आहे, नाही असं नाही, पण ती थोडी उशीर आली. आपण तुम्हाला या ठिकाणी जरा सगळेच मला वाटतं विशिष्ट उद्देशाने ऐकायला आले ते उदाहरण मला या ठिकाणी अजून सांगा वाटतं की लोकशाहीची परिपक्वता कशी असावी. लोकशाही पहिल्यांदा स्थापन झाली ते तो देश म्हणजे ग्रेट ब्रिटन, ज्याला आपण युके म्हणतो. आज ह्या युके मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा लंडन शहराच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस त्या देशामध्ये विस्टन चर्चिल म्हणून एक नेतृत्व होतं मोठं, ते स्वतः त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये कॉर्पोरेट पदासाठी आणि त्यांना महापौर व्हायचं होतं, ते ह्या निवडणुकीमध्ये सक्रिय राहिले. विस्टन चर्चिल कोण, तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जेव्हा नाझींचे विमानं यायचे लंडन शहरावर आणि सायरन वाजायचा, विमानं येते तुम्ही आता तुमच्या ठिकाणी तुम्ही लपून बसा, आता बॉम्ब हल्ला होणार आपल्या शहरावर थोड्या वेळात. तर त्यावेळेस एकमेव असे नेते होते की जे उघड्या जीपमधून त्यावेळेस ते भोंगा आपला होता ना स्पीकर, आपल्याला माहित आहे, ते स्पीकर लावून संपूर्ण शहरामध्ये लोकांना धीर देत उघड्या रस्त्यावर स्वतः फिरत होते, लोकांना धीर देत होते की आज वाईट वेळ आहे आपल्यावर आलेली, ही टिकणार नाही, चांगले दिवस आपल्याला येणार आहेत, तुम्ही भिवू नका, तुम्ही मनाने तुमचं तुच्छीकरण करून घेऊ नका, अशा प्रकारचा धीर देणारा नेता. आणि आपल्याला माहीत आहे नाझीचा अस्त झाला आणि हिटलरशाहीचा अस्तून नंतर दुसरं महायुद्ध संपलं आणि एक 6 महिन्यात वर्षभरात त्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. आता ह्या निवडणुका लागल्यानंतर तुम्हाला मला काय वाटतं की आता जिकडे चर्चिल असतील तिकडं विजय, असं एकूण सगळं प्रकरणही तसंच होतं. आणि निकाल लागल्यानंतर असं लक्षात आलं की सगळे आडे निवडून पण विस्टन चर्चिल पडले, निवडणुकीमध्ये स्वतः पडले. तर तिथल्या मीडियाला, तिथल्या पत्रकारांना, तिथल्या बाकी जे काही संघटना असतील लोकशाहीवर काम करणाऱ्या, त्यांना हे पटलं नाही. त्यांनी म्हणले आपल्या इकडं जसं आहे ना आता मतपेटीमध्ये काहीतरी घोटाळा किंवा EVM मध्ये काहीतरी घोटाळा, अशा शंका कुशंका सुरू झाल्यानंतर त्यांनी असंच ठरवलं की ह्याच्या आपण बुडालाच जायला पाहिजे. म्हणून तज्ज्ञ लोकांनी एक सर्वेक्षण करायचं संपूर्ण शहरामध्ये ठरवलं आणि ते गोपनीय ठेवायचं, म्हणजे प्रत्येक मतदाराकडे जाऊन त्याला एक प्रश्नांची अशी सूची द्यायची, त्यांना विचारायचं आणि तुमचा अहवाल गोपनीय द्या, जे काही तुम्ही मतदान कोणाला केलं, तुम्हाला कोण आवडते, कशामुळे केलं, असं. तर हे सगळं सर्वेक्षण एका ठिकाणी येऊन त्याचं जेव्हा कन्क्लुजन निघालं, त्याच्यामध्ये एक विषय असा त्यावेळेस निघाला की लोकांना ही निवडणूक जी आहे ही
महानगरपालिकेची होती. ही देशाची निवडणूक नव्हती. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांना आपले वेगवेगळे प्रश्न असतात. स्वच्छतेचा विषय असतो, दिवाबत्तीचा असतो, रस्त्याचा असतो, घाणीचा असतो, पाणी पुरवठ्याचा असतो. आणि त्यावेळेस विस्टन चर्चिल आपल्या काहीच कामाचे नाही म्हणून लोकांनी त्यांना नाकारलं. असा एकूण कन्क्लुजन किती वर्षापूर्वी निघाला. म्हणजे ती प्रगल्भ लोकशाही म्हणजे मतदाता हा डोक्याने विचार करून निर्णय घेणारा मतदाता त्यावेळेस त्या देशात होता. म्हणजे हे खूप मोठी परिपक्वता देशामध्ये लोकशाहीमध्ये होती. तशी आपल्या इकडं टप्प्याटप्प्याने होत आहे. आता परवाच्या झालेल्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हे रेकॉर्ड करू नये.